इस्लाम विरोधी कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी कारवाईची मागणी. सोशल मीडियावरील एका पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, पवित्र कुराण, प्रेषित मोहम्मद तसेच इस्लामिक इतिहासाविषयी कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान आणि दिव्या सिंग यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित विविध तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार 11 जून 2026 रोजी प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, पवित्र प्रेषित मोहम्मद, कुराण आणि इस्लामिक इतिहासाबाबत धार्मिक भावना दुखावतील अशी विधाने करण्यात आली आहे. त्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असून सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. संबंधित पॉडकास्ट आणि सोशल मीडिया सामग्रीचा उद्देश इस्लाम धर्माची बदनामी करणे, विविध धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, देशातील सामाजिक ऐक्याला या तक्रारीत संबंधित पॉडकास्ट आणि सोशल मीडिया सामग्रीचा उद्देश इस्लाम धर्माची बदनामी करणे, विविध धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, देशातील सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणे असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच संबंधित वक्त्यांना इस्लामिक धर्मशास्त्र, कुराण, हदीस आणि इस्लामिक इतिहासाचे अधिकृत ज्ञान नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. दरम्यान संबंधित यूट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम, एक्स, ट्विटर आणि फेसबुक खात्यांवरील कथित आक्षेपार्ह सामग्री तातडीनं हटवण्यात यावी, तसेच संबंधित खाती बंद किंवा निलंबित करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी अशा प्रकारच्या सामग्रीला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, समाजात शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशा मागणीचे निवेदन भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांना देण्यात आलं आहे. यावेळी शहर खतीब, इसामुद्दीन खतीब, हनीफ बशीर, एजाज मकराणी, अमजद मकराणी, अल्ता पठाण आदी उपस्थित होते. वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आप तमामी हजरात बखूबी जानते हैं कि सोशल मीडिया के ज़रिए हमें उस नजस और नापाक जो उसका नाम लेने के लिए भी हम तैयार नहीं हैं, ऐसी नापाक खातून जिसने पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की, हज़रत माँ आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा की शान में गुस्ताखी की, उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई होने के लिए यहाँ शहर खतीब साहब की क़यादत में नासिक के तमाम मुसलमान ज़िम्मेदारान हस्ती यहाँ मौजूद है और हमने यहाँ पर FIR दर्ज कराने के लिए उनको एक एप्लीकेशन दिए है और ख़ास तौर पर उनसे मांग की है कि ऐसे जितने भी चैनल्स के ऊपर जितने भी बड़े बड़े जो ऐसे लोग जो गुस्ताखियाँ कर रहे हैं उनको बैन किया जाए, ब्लॉक किया जाए और उन पर कानूनी कार्रवाई किए जाए। अगर इस तरह का मामला चलता रहा तो यहाँ का, शहर का, हुकूमत, हिंदुस्तान का माहौल ख़राब हो सकता है। ऐसी हमने दरख्वास्त पेश की। अगर ये मामला यहाँ नहीं रुका तो हम आगे कोर्ट में जाएंगे, कोर्ट का दरवाज़ा खटखटाएंगे। यहाँ हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट भी जाना पड़ा तो इंशाल्लाह तमाम नासिक के मुसलमान यहाँ तैयार है। तमाम आशिकाने रसूल की जानिब से आज जो मेमोरेंडम दिया गया है उसे यहाँ स्वीकारा किया गया है और हमें 2 दिन की मोहलत मांगी गई है कि आगे हम इस पर कार्रवाई की जाएगी और FIR भी किया जाएगा। बोलो।